नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वजण एकत्रित चर्चा करत असतात तेव्हा पार्थ काव्याला रात्रीचा विषय काढतो आणि तेव्हा काव्य ही पार्थला शांत बसायला लावते आणि तेव्हा मानिनी ही नंदिनीला बोलते, पाहिलत का नंदिनी, कसा दोघा नवरा बायकोंच्या खानाखुणा सुरू आहेत. नंदिनी देखील बोलते, काव्या तू तर खूपच मोठी चुपम रुस्तम निघालीस. आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी जीवा देखील येतो आणि जीवा विचारतो काय झाले आहे. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते, तुम्ही आता काका होणार आहात. आणि लगेचच जीवाचा चेहरा पडतो आणि नंदिनी विचारते, तुमचा चेहरा का अचानक पडला. आणि त्याच वेळेस रम्या ही सर्वांच्या समोर ओरडून बोलते की हे शक्यच नाही, कारण काव्या ही पार्थपासून कधीच प्रेग्नेंट राहू शकत नाही आणि पार्थ कधीच बाबा होऊ शकत नाही. आणि तेव्हा सर्वजण हे भावुक होऊन रम्याकडे पाहू लागतात आणि पार्थ तिला विचारतो, रम्या तू हे काय बोलत आहेस. आणि रम्या ही पुढे जाऊन बोलते, कारण काव्या ही पार्थला कधी त्याच्या जवळ येऊ देणार नाही, कारण तिचे तर असे बोलून ती शांत होते. आणि तेव्हा सर्वजण हे संशयित नजरेने काव्याकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या ही घरातील सर्वांना काव्य व जीवाच्या भूतकाळाबद्दल सांगणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.